हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू पीजी डिप्लोमा अकॅडमी. तर मित्रांनो, आता आपले इनलाईन फंक्शन आपण बघितले, स्टॅटिक डेटा मेंबर्स आपण बघितले, स्टॅटिक मेंबर फंक्शन्स आपण बघितले, फ्रेंड फंक्शन्सचे युजिंग टू डिफरंट क्लासेस आपण बघितलं, नॉन मेंबर फंक्शन बी बघितलं आपण. आता ॲरे ऑफ ऑब्जेक्ट राहतोय तुमचा. ॲरे ऑफ ऑब्जेक्ट आपण आधीच बघितलेला आहे मित्रांनो. या जर पीडीएफ मध्ये जर तुम्ही स्क्रोल केलं तर मी जेव्हा तुम्हाला क्लासेस अँड ऑब्जेक्ट बद्दल तुम्हाला सांगत होतो, क्लासेस अँड ऑब्जेक्ट बद्दल, तेव्हाच मी तुम्हाला ॲरे ऑफ ऑब्जेक्ट हे एक्सप्लेन करून सांगितलं होतं. हे पहा, ॲरे ऑफ ऑब्जेक्ट, ॲरे ऑफ ऑब्जेक्टची थिअरी, त्याचं सिंटॅक्स, त्याचं एक्झाम्पल, कसं ॲरे ऑफ ऑब्जेक्ट आपण क्रिएट करू शकतो आणि त्याच्यावरचा प्रोग्राम कसा आपल्याला फॉर लूप लावायचा आहे. ॲरे एखाद्या एलिमेंट, एखाद्या क्लासमध्ये जर जास्ती ऑब्जेक्ट असतील तर त्याला आपण कसं डिक्लेअर करू शकतो, हे सर्व गोष्टी आपण बघितलेल्या आहेत आधीच. मग याला रिपीट घ्यायची मला गरज नाही, कारण की ॲरे ऑफ ऑब्जेक्ट मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे. मग जर तुम्ही ते लेक्चर बघितलं नसेल तर लेक्चर ते बघून घ्या आधी. आपली ही प्लेलिस्ट आहे मित्रांनो, OOP C++ लँग्वेजची, MSBT डिप्लोमाच्या अकॉर्डिंगली, सिलेबस अकॉर्डिंगली आपण शिकतो या प्लेलिस्टमध्ये. जर त्या प्लेलिस्टमध्ये तुम्ही सिक्वेन्शियली बघत नसताना, सिक्वेन्शियली ती जर प्लेलिस्ट तुम्ही बघत नसताना, तर तुम्हाला खूप प्रॉब्लेम पुढे चालून येणार आहेत, कारण की हे लेक्चर प्रिव्हियस लेक्चरवरती डिपेंडेंट आहेत. एक लेक्चर दुसऱ्या लेक्चरवरती डिपेंड असतो आपला. मग आधी जर तुम्हाला इनलाईन फंक्शन, स्टॅटिक डेटा मेंबर हे जर सर्व फंक्शन समजले नाहीत तर पुन्हा तुम्हाला कन्स्ट्रक्टर, डिस्ट्रक्टर हे समजायला अडचण जाईल. म्हणून हे आधी समजून घ्या सगळी गोष्टी. आता आजच्या लेक्चरमध्ये ऑब्जेक्ट ॲज फंक्शन आर्ग्युमेंट आपण बघणार आहोत. टेकिंग ऑब्जेक्ट ॲज फंक्शन आर्ग्युमेंट म्हणजे ऑब्जेक्टच तुमच्या फंक्शनचा आर्ग्युमेंट म्हणून घेतला जातो. ती बी आपण या फ्रेंड फंक्शन मध्येच बघितलेला आहे, फक्त तुम्हाला लक्षात नाही की यालाच ऑब्जेक्ट ॲज फंक्शन आर्ग्युमेंट असं म्हणतात म्हणून. चला, जसं की मी तुम्हाला सांगितलं, ती बी आपण फ्रेंड फंक्शन मध्येच घेतलेला आहे, पण तुम्हाला माहिती नाही की कसं म्हटलं जातं. आता तुम्हाला हे प्रोग्राम बघा, हे प्रोग्राम तुम्हाला बघितल्यासारखा वाटेन का? कारण की हा फ्रेंड फंक्शनचाच प्रोग्राम आहे मित्रांनो. हा ऍज इट इज प्रोग्राम मी इथं घेतलेला आहे. कुठला वर जो प्रोग्राम मी एक्सप्लेन करून सांगितला होता, हे पहा, हे प्रोग्राम कशाचा आहे तुमचा? फ्रेंड फंक्शनचा. मग फ्रेंड फंक्शनचा ऍज इट इज प्रोग्राम मी घेतलेला आहे, कारण की त्याच्यामध्येच आपण काय केलेलं आहे, ऑब्जेक्ट तुमचा आर्ग्युमेंट म्हणून पास केलेला आहे. ऑब्जेक्ट ॲज आर्ग्युमेंट इन C++ मध्ये काय करतो आपण? अँड ऑब्जेक्ट ॲज आर्ग्युमेंट मीन पासिंग ऑब्जेक्ट ऑफ वन क्लास टू ए फंक्शन. एका क्लासचा ऑब्जेक्ट फंक्शनला पास करणे, त्याचा आर्ग्युमेंट म्हणून. म्हणजे हा सॅम्पल नावाच्या क्लासचा S1 हा ऑब्जेक्ट, याचा आर्ग्युमेंट म्हणून तुम्ही पास करीत आहोत ह्याला. मग हे काय झालं, तुमचं ऑब्जेक्ट ॲज आर्ग्युमेंट पासिंग झालं. ऑब्जेक्ट ॲज आर्ग्युमेंट पासिंग ऑब्जेक्ट ॲज आर्ग्युमेंट म्हणजे ऑब्जेक्ट तुम्ही पास करीत आहात कुणाला? या फंक्शनला तुम्ही ऑब्जेक्ट पास करीत आहात. समजत आहे का? आता सम नावाच्या फंक्शनला तुम्ही एक्स हा ऑब्जेक्ट पास करीत आहात, सॅम्पल क्लासचा एक्स ऑब्जेक्ट हा पास करीत आहात. मग मित्रांनो, त्यालाच म्हटलं जातं तुमचे ऑब्जेक्ट ॲज आर्ग्युमेंट. म्हणजे त्याच्या पॅरामीटर मध्ये, त्याच्या आर्ग्युमेंट मध्ये तुम्ही ऑब्जेक्ट पास करीत आहात. मग द फंक्शन कॅन ऍक्सेस द डेटा मेंबर ऑफ द ऑब्जेक्ट. मग याच्या थ्रू काय होतं, जेव्हा तुम्ही त्या क्लासचा ऑब्जेक्ट, त्याचा आर्ग्युमेंट फंक्शनला एक आर्ग्युमेंट म्हणून देता, तेव्हा तो फंक्शन काय करू शकतो, त्या क्लासचे डेटा मेंबर्स ऍक्सेस करू शकतो. कॅन ऍक्सेस डेटा मेंबर ऑफ द ऑब्जेक्ट, दॅट ऑब्जेक्ट. त्या ऑब्जेक्टचे जितके पण डेटा मेंबर्स आहेत, सपोज मी एक्स इथून पास केला म्हणजे या एक्स नावाच्या क्लासवरती जितके पण डेटा मेंबर्स आहेत, ए बी, मी ऍक्सेस करू शकतो. एक्स नावाच्या क्लासचे जितके पण डेटा मेंबर्स आहेत मी ऍक्सेस करू शकतो. इफ इट इज फ्रेंड, म्हणजे जर फ्रेंड असेल तरच, बरं का, जर तो क्लास फ्रेंड असेल तरच, नसता ऍक्सेस करता येणार का? नाही. ऑब्जेक्ट ॲज आर्ग्युमेंट म्हणजे पासिंग ॲन ऑब्जेक्ट ऑफ क्लास ॲज ए पॅरामीटर टू ए फंक्शन. फंक्शन मध्ये तुम्ही पॅरामीटर्स पास करता, तुम्हाला माहिती. मग तिथं तुम्ही पॅरामीटर्स एक्स व्हेरिएबल न पास करता तुम्ही डायरेक्ट त्याचा ऑब्जेक्ट जर पास केला तर आपण काय म्हणू शकतो त्याला? ऑब्जेक्ट ॲज आर्ग्युमेंट. मग ऑब्जेक्ट जर पास केला सॅम्पल नावाचा, आता हे सम नावाचा हा फ्रेंड फंक्शन आहे. मग इथं काय केलं तुम्ही? सॅम्पल नावाचा S1 ऑब्जेक्ट पास केला, म्हणजे या क्लासचे हे मेंबर्स तुम्ही या फंक्शन मध्ये यूज करू शकतो, असा त्याचा अर्थ होतो जेव्हा आपण तो ऑब्जेक्ट तिथं पास करतो तेव्हा. मग त्याचा सिंटॅक्स काय? रिटर्न टाईप. सेम तुमचा सिंटॅक्स काय राहणार आहे? रिटर्न टाईप, फंक्शन नेम आणि तुमचा क्लास नेम
किंवा ऑब्जेक्ट नेम, क्लास नेम प्लस तुमचा ऑब्जेक्ट नेम, काय आहे तुमचा रिटर्न टाईप, त्यानंतर तुमचा फंक्शन नेम आणि तुमचा क्लास नेम आणि ऑब्जेक्ट नेम, हे तुमचा त्याचा सिंटॅक्स राहील. वाय डिस्प्ले स्टुडंट S1. मग डिस्प्ले फंक्शनचा स्टुडंट क्लासचा S1 हा ऑब्जेक्ट मी डिस्प्लेला ऑब्जेक्ट ॲज आर्ग्युमेंट म्हणून पास करीत आहे. सेम प्रोग्राम तुमचा राहणार आहे, याच्यामध्येच तुम्ही ऑब्जेक्ट ॲज आर्ग्युमेंट म्हणून पास करीत आहात. आता मला वाटत नाही की तुम्हाला हे प्रोग्राम मला एक्सप्लेन करून सांगायची गरज आहे. जर तुम्हाला एक्सप्लेन करून जर पाहिजे असेल तर हे लेक्चर बघून घ्या, फ्रेंड फंक्शनचे लेक्चर बघून घ्या. याच्यामध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये हा प्रोग्राम एक्सप्लेन करून सांगितलाय लाईन बाय लाईन. तरी मी डबल एकदा रिवाइज करून टाकतो की इथं या प्रोग्राममध्ये होत काय आहे, तरी मी एकदा रिवाइज करतो. iostream.h ही हेडर फाईल इन्क्लूड केली, सॅम्पल नावाचा क्लास बनविला, ए आणि बी त्याचे प्रायव्हेट मेंबर्स तुम्ही डिक्लेअर केले. मग गेट डेटा म्हणून ए आणि बी वरती, ए वरती 20, बी वरती 30 ही व्हॅल्यू इन्सर्ट केली. फ्रेंड फंक्शन बनविला इंट, त्याचं डेटा टाईप कुणाचं, या फंक्शनचं, किंवा इथं तुम्ही वाईड बी लिहिला असतं तरी चाललं असतं, VOID वाईड जरी रिटर्न टाईप त्याचा लिहिला असता तरी चाललं असतं. पण इंटच करा, कारण की तुम्ही सम म्हणजे इंटिजर मध्ये व्हॅल्यू घेणार आहेत ना, मग ते जरा इंटिजर मध्ये केलं तर चांगलं राहील. कारण की तुम्हाला जास्ती प्रोग्राम दोन्हीचे जर सारखेच प्रोग्राम असतील तर तुम्हाला लक्षात ठेवायला सोपं जाईल. कारण की एकच प्रोग्राम जर केला तर तुम्ही दोन्ही वरती क्वेश्चन आले तरी तो सेम प्रोग्राम दोन्ही क्वेश्चन वरती तुम्ही लिहू शकता एक्झाम मध्ये तुमच्या. मग काय केलं इथं सम नावाचा फ्रेंड फंक्शन बनवला आणि ऑब्जेक्ट कोणाचा दिला, त्याला सॅम्पल क्लासचा S1 ऑब्जेक्ट दिला. मग इंट सम याला तुम्ही इथं डिक्लेअर केलं आणि याला तुम्ही इथं डिफाईन करीत आहात या सम नावाच्या फंक्शनला. आता इथं त्याचा काय करीत आहात तुम्ही, ऑब्जेक्ट पास करीत आहात ऍज त्याचा आर्ग्युमेंट, म्हणजे सॅम्पल नावाचा S1 ऑब्जेक्ट पास केला. मग S1.a आणि S1.b करू, ए आणि बी ला मी ऍक्सेस करू शकतो. मग ए आणि बी ची ऍडिशन मला इथं रिटर्न होणार. मित्रांनो, तुम्हाला जर रिटर्नचा कन्सेप्ट जरा घोळ वाटत असेल, रिटर्न तुम्हाला समजत नसेल, तर इथं तुम्ही सिम्पली काय करा, सी आउट वापरून, इन्सर्शन ऑपरेटर वापरून असं डबल कोटेशन मध्ये तुम्ही काय करा, इथं तर डबल कोटेशन मला देता येत नाहीत. काय करा तुम्ही, ही मी डबल कोटेशन मधलं कॉपी करतो आणि इथं तुमचं डायरेक्ट पेस्ट करून देतो. आता याच्या थ्रू काय होईल, ऍडिशन तुमची डायरेक्टली इथं डिस्प्ले होऊन जाईल. मित्रांनो, तुम्हाला हे एवढे लिहायची गरज नाही, इथं एवढं लिहायची गरज नाही, फक्त इतकंच लिहायची गरज आहे. समजलं? आता काय केलं आहे तुम्ही इथं, तुम्हाला समजत आहे का? लक्षात घ्या, तुम्ही याला असं सुद्धा लिहू शकता. आता इथे एक इन्सर्शन ऑपरेटर लिहा, S1.a आणि S1.b यांची ऍडिशन इथं मला डिस्प्ले होईल. या ठिकाणी ऍडिशन इक्वल टू इथं अशी डिस्प्ले होईल. आता मी तुमच्या मर्जीने चेंज केला प्रोग्राम. सपोज तुम्हाला वाटत आहे याचा सेम प्रोग्राम होत आहे, तर मी चेंज केला तुमच्यासाठी. काय चेंज केला बघा, इथं मी चेंज करून दाखवला तुम्हाला. आता सॅम्पल नावाचा S1 एक्स ऑब्जेक्ट बनला. एक्स ऑब्जेक्ट हा गेट डेटाला कॉल केला. मग गेट डेटाला कॉल केला, ए आणि बी वरती व्हॅल्यू आली. सॅम्पल नावाचा S1 ऑब्जेक्ट क्रिएट झाला. इथं डिक्लेअर केला फ्रेंड फंक्शन, काय सम नावाचा फ्रेंड फंक्शन डिक्लेअर केला. मग मी काय करणार, सम एक्स ऑब्जेक्ट पास करणार. एक्स ऑब्जेक्ट पास केला म्हणजेच या एक्स वरती जे गेट डेटा करून आपल्या ए आणि बी च्या व्हॅल्यू आलते का, ए आणि बी च्या व्हॅल्यू डायरेक्टली मी पास केल्या या S1 ला. इथं एक्स कॉल केला म्हणजे सम याला कॉल केला म्हणजे X1 ला असं डायरेक्टली व्हॅल्यू पास केलं म्हणजे ए आणि बी ला आता ऍक्सेस करू शकणार डॉट ऑपरेटर थ्रू. हा ऑब्जेक्ट नेम आणि त्याचा डॉट ऑपरेटर थ्रू ए आणि बी ला ऍक्सेस करू शकणार. जेव्हा मी याला ह्या फंक्शन मी डिस्प्ले करत आहे तेव्हा मला ऍडिशन इक्वल्स टू 50 व्हॅल्यू ही आउटपुटला येऊन जाईल. होप की तुम्हाला हे लेक्चर बी समजलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. जर तुम्हाला हा प्रोग्राम समजला नसेल तर डिटेलमध्ये याचं लेक्चर आपलं प्रेझेंट आहे. काय हा फ्रेंड फंक्शनचा लेक्चर तुम्ही बघून घ्या. त्याच्यामध्ये मी हा प्रोग्राम तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलेला आहे. रिटर्न कसं वापरायचं हे ते, आणि आजच्या ह्याच्यात मी तुम्हाला सांगितलंय रिटर्न काढून बी तुम्हाला कसं वापरता येतं, कसं ऍडिशन डिस्प्ले करता येतं रिटर्न काढून बी. समजत आहे? होप तुम्हाला आजचं लेक्चर समजलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा आपलं चॅनल. बाय बाय.